कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा त्रास कळतोय मला। मला सांगा, तुमचा देवी आईवर विश्वास आहे ना? देवी आई नक्की काहीतरी मार्ग काढेल या सगळ्यात। आणि कदाचित आपल्या समोर एवढ्या सगळ्या वाटा असणं, त्यातून आपण एक वाट निवडणं, यामागे सुद्धा काहीतरी अर्थ असू शकतो। थोडं धीराने घ्या ना। बरं, मला सांगा, तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर रुपालीबाई साहेबांना भेटून आलात? त्यांच्याशी बोललात? नाही साहेब, असं नका करू। त्यांना जाऊन भेटा, त्यांच्या तब्येतीची चौकशी करा। त्यांना संशय येईल नाही तर। आणि मी असेन खोली बाहेर, पण तरी तुम्ही सुद्धा सावध राहा। आधी फ्रेश होतो, मग बघू। अद्वैतला घरी येऊन बराच वेळ झालाय, पण भेटला नाही मला। अजून बोललाही नाही माझ्याशी काही। 2 दिवस झाले माझ्यापासून दूर दूर राहतोय। आणि आता माझ्या मनात शंकाच नाहीये की त्याला काही कळलं नसेल। त्याला माझ्याबद्दल कळलं असेल म्हणूनच तो असं वागतोय माझ्याबरोबर। आणि हे जर खरं असेल तर मला त्याला संपवायलाच हवं। तू आणि तुझी देवी आई दोघी पळपुट्या आहात, लाचार, लपून वार करणाऱ्या आणि लपून मनातलं ऐकणाऱ्या। नीट ऐकू आलं मनातलं? बोलू परत। तो पेपर्स माझ्या समोरच आहे। नाही, त्यात क्लिअर लिहिलंय ना। मी तेच सांगतोय तुम्हाला, पेपर्स आहेत। हो हो, पेपर्स बघूनच सांगतोय तुम्हाला मी। अद्वैत माझ्या सेवका, माझ्या गुलामा। तुझी बायको म्हणत होती की खेळ ती संपवणार, पण नाही, खेळ मीच संपवणार। आता पुरे झाली लपाछपी। आता तुझी आणि विरोचकाची समोरासमोर भेट घडेल आणि मग सूड पूर्ण। तब्येत कशी आता? अगदी योग्य वेळी आलायस गुलामा। हीच योग्य वेळ आहे। तू स्वतःच आलायस आणि मला माझ्यामधल्या विरोचकाचा आदेश आहे, म्हणून मी सूड पूर्ण करणार।
काय झालं? नाही, बरं वाटत नाहीये मला अजून, पण बरं झालं आधी तू आलास. का काही काम होतं का माझ्याकडे? मला बोलायचंय तुझ्याशी. बस बस बस. अद्वैत साहेब, रुपाली बाई साहेब, गार उघडा. बाई साहेब, गार उघडा. उद्यानंतर तिने अद्वैतवर गोळी जरी झाडली ना तरी अद्वैतला काहीही होणार नाही. मार मला आधी, मला मारून टाक. मला मुक्ती दे, मुक्त व्हायचंय मला आधी. माझ्यातला विरोचक आहे ना तो त्रास देतोय मला. मलाही संपवायचंय सगळं आधी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.